त्या भूमिकेला संकुचित करण्यात आलं. स्वतंत्र मजूर पक्ष बाबासाहेबांना विसर्जित करावा लागला. शेड्यूल कास्ट फेडरेशन काढलं. आणि जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं, इंग्रजांची जी आर्थिक स्थिती होती ती ढासळली. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये जे निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये विन्स्टन चर्चिलचा पक्ष हरला आणि ॲटली हे पंतप्रधान झाले आणि त्यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची तयारी दाखवली. या देशामधील जे विविध राजकीय पक्ष होते, विचाराचे जे लोक होते, मग मानवेंद्र रायपासून तर समाजवादी, हिंदू महासभा, गांधी प्रणित लोकांनी या देशाच्या घटनेचे प्रारूप कसं राहील हे जनतेला सादर केलं, सरकारला सादर केलं. आणि 1945च्या शेवटी जे भारतामध्ये प्रांतिक इलेक्शन झालं, बाबासाहेबांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचा पराभव झाला. भारतातील फक्त 2 प्रतिनिधी भारतात बाबासाहेबांच्या पक्षाचे निवडून आले आणि कॅबिनेट मिशनने या देशामध्ये घटना परिषद तयार करण्यासाठी घटना समितीच्या निवडणुका जाहीर केली. बाबासाहेब पराजयाच्या छायेत जगले. परंतु जोगेंद्र मंडलने बाबासाहेबांशी संपर्क केला आणि कलकत्त्याला त्यांना बोलवलं आणि घटना परिषदेमध्ये निवडून आणून त्यांना हमी दिली. आणि 29 जून 1946ला बाबासाहेब कलकत्त्यात गेले. कलकत्त्यातील नमोसुद्रा हा जो समाज आहे आपला दलित, आणि त्या काळामध्ये कलकत्त्यामध्ये चमड्याच्या फॅक्टरीमध्ये काम करणारे पंजाबचे आपले दलित बांधव खूप मोठ्या प्रमाणात होते. ते एकत्र आले आणि ती निवडणूक त्यांनी जे आपण ज्याला भीमा कोरेगावचं युद्ध म्हणतो त्या युद्धापेक्षाही मोठं युद्ध पश्चिम बंगालमध्ये लढण्यात आलं. ते आपल्या दलित बांधवांनी जिंकलं. कारण का युद्ध फक्त रणांगणावर तलवारीनंच लढता येत नाही. कारण द आर्ट ऑफ वॉर या पुस्तकामध्ये, चीनमध्ये जे पुस्तक लिहिण्यात आलं त्याच्यामध्ये त्याच्या स्ट्रॅटेजी दिल्या आहेत. युद्ध न लढताही जिंकता येते माणसाला. त्या प्रकारचं युद्ध त्या ठिकाणी लढण्यात आलं. आणि तिथंही युद्ध हे सहज नव्हतं. कारण का सुभाषचंद्र बोसांचा भाऊ शरदचंद्र बोसही उभे होते आणि बाबासाहेबांच्या पक्षाचा एकच माणूस होता, जोगेंद्रनाथ मंडल. बाबासाहेबांना नॉमिनेशन करण्यासाठी कोणी प्रतिनिधी मिळत नव्हते. नागेंद्र राय नावाचा माणूस तो आजारी होता. त्या आजारी माणसाला जोगेंद्र मंडल यांनी एक डॉक्टर घेऊन त्याच्या गावी गेले आणि त्यांना खाटेवर बसून कलकत्त्यात आणलं आणि नॉमिनेशन भरण्यात आलं. आणि आपले जे पंजाबचे जे शीख तरुण होते आणि जे नमोसुद्राय आपले लोक होते तिथले, कारण का बाबासाहेबांचे अगोदर तिथं हरिचंद आणि गुरुचंद ठाकूर यांची मुवमेंट चालली होती, जागृत होते. ते मार्शल लोक होते. ते जरी काँग्रेसचे 25 आंबेदार होते निवडून आले होते, पण ते शेड्यूल कास्टचे होते. 4-5 अपक्ष होते आणि एक बाबासाहेबांचं होतं. जोगेंद्र मंडलाला माहित होते काही लोक बाबासाहेबांना मानणारे आहेत, तर आपले सगळे तरुण लोक जाऊन त्या प्रत्येक आमदाराच्या घरी जाऊन निदर्शन करत होते आणि त्यांना बदवून घेत होते की तुम्ही बाबासाहेबांना निवडून आणा. आणि 17 जुलै 1946ला निवडणूक झाली. ज्या दिवशी निवडणूक झाली त्या दिवशी कलकत्त्यामध्ये हजारोच्या संख्येने दलित लोकांनी पूर्ण छावणीचं रूप दिलं. आणि बाबासाहेब निवडून आले पाहिजे, ही आपल्या मरणाची लढाई आहे, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. म्हणून जालंधरच्या हिलवा गावचा बुद्धसिंह हा एक तरुण हातामध्ये नंगी तलवार घेऊन पुढे होता आणि तो सांगत होता का कोणी गद्दारी केली असेल बाबासाहेबांची त्याला मी संपवून टाकी. आणि बाबासाहेब जर निवडून आले नाही तर मी स्वतःचे प्राण सोडतो. 20 जुलैला जेव्हा निकाल लागला आणि बाबासाहेब जेव्हा निवडून आले, काही पुस्तकात 7 मतं मिळाली म्हणतात, काही पुस्तकात 9 मतं मिळाली असतात. तो इतिहासाचा भाग आहे. पण बाबासाहेबांचा जेव्हा विजयी जल्लोष काढण्यात आला आणि जोगेंद्र मंडलने जे भाषण दिलं, माणसाच्या हृदयावर कोरण्यासारखं आहे. का आंबेडकरी आंदोलनामध्ये ज्या लोकांनी बाबासाहेबांचं नाव, बाबासाहेबांनी मतदान केलं, ते सोन्याच्या अक्षरांना लिहिण्यात येईल. बाबासाहेबांनी तर घटना समितीत घेतले, घटना निर्माण केली. या देशामध्ये घटनेच्या विरोधात सुरुवातीपासून लोक आहेत. बाबासाहेबांनी या देशाची घटना लिहिलीच नाही, पुन्हा तरी दुसऱ्याला क्रेडिट देतात. पण जेव्हा ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनवर बाबासाहेब बोलले 17 डिसेंबर 1946ला, ते अप्रतिम बोलले. ज्या काँग्रेस आणि गांधीच्या विरोधात बाबासाहेब जन्मभर बोलले, ते सगळे काँग्रेसचे लोक ज्यांनी बाबासाहेबाला देशाचा दुश्मन, इंग्रजाचा हस्ताक म्हटलं, ते चकित झाले. बाबासाहेबाची राष्ट्रनिष्ठा, बाबासाहेबाची बुद्धमत्ता, बाबासाहेबाची कार्यक्षमता, हीच बाबासाहेबाला नंतर ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन बनवण्यात आलं.
आणि या देशाचा इतिहास हा नव्यानं झाला. आपल्या जीवनाचा आलेख या संविधानामुळे मिळाला. आरक्षणाच्या माध्यमातून आपण मोठमोठ्या पदावर गेलो. बोलण्याचे बरंच काही आपण वेळ झाला. धन्यवाद. जय हिंद.